नमस्कार. सुप्रजाच्या सगळ्या पालक वर्गाला, मुलांना मनापासून नमस्कार. नवरात्र येऊ घातलेला आहे. दरवर्षी आपण नवदुर्गा हा एक उपक्रम राबवतो. तुमच्या माझ्यासारख्याच भगिनी ज्या एक वेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कुठेतरी नाव रुजू पाहतायत, अशांची आपण मुलाखत तुमच्या समोर आम्ही घेऊन येत असतो. आज तशीच एक मुलाखत मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आज आपल्यासोबत कविता शिसोडे गुरव ह्या आहेत. ह्या पोलीस दलामध्ये आहेत. 2006 सालापासून पोलीस दलामध्ये या आहेत. रुटीन रायटर म्हणून त्या घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये काम करत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय की पोलीस क्षेत्र म्हणजे एक पुरुष प्रधान क्षेत्र, त्याच्यामध्ये त्यांना काय त्रास होतात का, किंवा इथे शिरायला काय करायला लागतं. इतके वर्ष आपण कधी स्त्री पोलीस असे राजरोज बघितलेले नव्हते. तर आता हे चित्र का बदललंय, कसं बदललंय, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. आणि त्या आपल्याला काय सांगू इच्छितात, पोलिसांच्या दृष्टीने आपण नागरिकांनी कसं वागायला पाहिजे, हे आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर कविता, नमस्कार. नमस्कार. आज तू अगदी वेळ काढून आमच्यासाठी इथे आलीस, त्याच्याबद्दल पहिल्यांदा मी तुझे आभार मानते. की आता सध्या गणपती चालू आहेत आणि ड्युटी सगळीकडे अगदी सारखी लागलेली असते, पण त्याच्यातनं पण तू आमच्यासाठी सुप्रजासाठी वेळ काढलास, त्याच्याबद्दल मी तुझे अगदी आभार मानते मनापासून. तर आता पहिल्यांदा आम्हाला एक सांग की एक स्त्री किंवा पुरुष कोणीही पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी क्वालिफिकेशन्स काय असतात आणि काय करायला लागतं? ओके. सर्वात पहिल्यांदा सुप्रजाच्या टीमला नमस्कार. आणि तुम्ही मला ही संधी दिली की सुप्रजाच्या टीम मार्फत इतरांशी, सर्व समाजाशी संवाद साधता यावा आणि मार्गदर्शन करता यावं. त्यामुळे धन्यवाद सर्वांचे. थँक्यू. आता तुम्ही मला जे विचारलं, पोलीस भरती होण्यासाठी काय करावं लागतं, तर खूप साधं आणि सोपं आहे, पण खूप कष्ट आणि जिद्द चिकाटी असावी लागते. कारण की पोलीस भरती होण्यासाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण असणं खूप महत्वाचं आहे. इयत्ता 12वी पास असलेली कुठल्याही क्षेत्रातली व्यक्ती पोलीस दलात भरती होऊ शकते, पण त्याच्यासाठी त्या व्यक्तीला फिजिकली फिट असावं लागतं. कारण की त्याला शारीरिक चाचणी आणि मैदानी परीक्षा, त्याच्यानंतर लेखी परीक्षा, या 2 परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. शारीरिक चाचणीमध्ये, मैदानी परीक्षेमध्ये गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, रनिंग अशा प्रकारचे वेगवेगळे इव्हेंट असतात. तर त्याची खूप कसून अगदी त्याची मेहनत करून त्याच्यामध्ये उत्तीर्ण व्हावं लागतं. 50% मार्क कमीत कमी मिळवावे लागतात. ही झाली पहिली पायरी, पहिला टप्पा. शारीरिक चाचणी झाल्याच्या नंतर लेखी परीक्षा असते. तर आता सध्या MPSCच्या परीक्षा बरंच आताच्या जनरेशनच्या मुलांना माहिती आहे. तर MPSCला नॉर्मली जो अभ्यासक्रम असतो, पॅटर्न, थोडक्यात म्हणजे शॉर्टकट मध्ये सांगायचं झालं तर मी ते MPSCचं उदाहरण देते. तर सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित, इंग्लिश, मराठी या विषयांचं नॉलेज असेल तर एक कोणतीही व्यक्ती उत्तीर्ण होऊ शकते पोलीस भरतीची परीक्षा, लेखी परीक्षा. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा या दोन्ही परीक्षांचे आणि त्या मेरिट मध्ये सिलेक्ट झाल्याच्या नंतर आपली निवड होते. मला एक विचारायचंय की आता हे झालं प्राथमिक शिक्षण, म्हणजे प्राथमिक परीक्षा तुम्ही पास होऊन आलात. तर आता हल्ली कसं आहे की सायबर क्राईम्स आहेत, किंवा तुम्हाला आता पुढे प्रमोशन घ्यायचे, तर त्याच्या पण मग वेगळ्या वेगळ्या परीक्षा असत असतील, नाही का? हो हो. तुम्ही डिपार्टमेंट मध्ये भरती झाल्यानंतर मग वेगवेगळे त्याच्यामध्ये बरंच, पोलीस खातं खूप वास्ट आहे. वेगवेगळी खाते आहेत त्याच्यामध्ये. सायबर क्राईम आहे, गुन्हे अन्वेषण विभाग आहे, त्याच्यानंतर
पोलीस स्टेशन आहे, LA आहेत, असे बरेच वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. 100 नंबरला आपण जे कॉल करतो त्याचं ऑफिस वेगळं आहे. तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठेही जाऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो संबंधित ऑफिसला, की अशी अशी माझी इच्छा आहे काम करण्याची, आणि त्या ठिकाणी काम करण्याचं नॉलेज तुमच्याकडे असेल, थोडक्यात तुम्हाला थोडंफार कम्प्युटर नॉलेज असेल, इंग्लिश मराठी टायपिंग येत असेल, सायबर क्राईम मध्ये काम करायचं असेल तर सायबर लॉ बद्दल तुम्हाला थोडं माहिती असेल, तर तिथे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तिथे इंटरव्ह्यू घेऊन तुम्हाला सिलेक्ट केलं जातं त्या ठिकाणी काम करण्यासाठी. ओके, हे छान सांगितलंस. आणि दुसरं म्हणजे आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की पूर्वीच्या काळी एवढ्या स्त्रिया दिसायच्या नाही, म्हणजे फक्त आता स्त्रियांना अटक करायला जायचं असेल तर दोन पोलीस हवालदार वगैरे अशा असायच्या तिथे कुठल्या तरी एखाद्या पोलीस स्टेशनवर. तर आता कसं झालंय, म्हणजे कायदा बदललाय का, बायकांना आरक्षण असतं का, त्यांना प्रोत्साहन दिलं जातं, म्हणजे एक्झॅक्टली आता काय वेळ बदलली असं मला सांग. तसं सांगायचं म्हटलं तर आपला भारत देश हा पुरुष प्रधान संस्कृतीचा देश आहे आणि सुरुवातीपासूनच पुरुषांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी पुरुषांचाच गवगवा आहे. परंतु सुरुवातीला कसं महिलांना शिक्षण मिळत नव्हतं. शिक्षण मिळत नसल्यामुळे त्यांना घरातून तेवढं प्रोत्साहन नव्हतं, आणि त्यातही एखादी स्त्री जर शिकली, ती शिक्षित झाली, ग्रॅज्युएट झाली, तर त्याच्यानंतर मग पोलीस दलामध्ये भरती होणं आणि पोलीस दलात भरती होऊन तिथल्या नोकऱ्या करणं, जेंट्स लोकांसोबत खांद्याला खांदा लावून नोकरी करणं, नाईट ड्युटी करणं, हे त्या फॅमिलीला किंवा समाजाला रुजत नव्हतं. त्यानंतरही पुढे जाऊन मग पोलीस स्त्री सोबत लग्न करणं, म्हणजे लग्नाच्या नंतर मग ती अशा प्रकारच्या घटनांना, क्राईमला, याला त्याला ती सामोरी जाईल आणि रात्रभर बाहेर राहील. तर हे आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीला सुरुवातीला खटकत होतं. त्यामुळे एखादी मुलगी पोलीस भरती झाल्याच्या नंतर तिच्या लग्नातही बरेच अडथळे येत होते. परंतु आता तो दृष्टिकोन बदललेला आहे. आता आताच्या जनरेशनने ते मान्य केलेलं आहे. तसंच आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा पोलीस खात्यात भरती होण्यासाठी महिलांना प्राधान्य दिलेलं आहे. त्यांना आरक्षण दिलेलं आहे मुलींसाठी. आणि मुली आत्ताच्या परिस्थितीमध्ये मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करत आहेत. पुरुषांना जेवढा पगार आहे तेवढाच मुलींनाही पगार आहे. ते लोक जी नोकरी करतात तीच नोकरी मुलीही करतात. इव्हन त्यांना ट्रेनिंग 1 वर्षाचं जे ट्रेनिंग असतं ते पुरुषांसोबतच त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. त्यांना जे ट्रेनिंग आहे तेच ट्रेनिंग लेडीजलाही दिलं जातं. त्यामुळे स्त्री पुरुष असा भेदभाव पोलीस खात्यात आता सध्या तरी नाही. आताची परिस्थिती अतिशय चांगली आहे. मी आता डॉक्टर आहे, आमच्या डॉक्टर आम्ही शिकत असताना सुद्धा असंच असतं की आम्ही सगळी मुलं मुली एकत्र असतो. आणि त्याच्याबरोबर कसं असतं, मेडिकल क्षेत्र हे खूप ओपन आहे ना, म्हणजे मला म्हणायचं शरीर असं सगळं ओपन असतं ना पेशंटचं. तर तेव्हा पुरुष आणि स्त्री हा भेदच नसतो आमच्या मुलांमध्ये. आम्ही एकमेकांना, म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो, आम्ही एकमेकांना एकच धरत असतो. आणि आमचे ऑर्डरली वगैरे जे असतात ते आम्हाला सगळ्यांनाच साहेब म्हणतात, म्हणजे तुम्ही बाई असा किंवा पुरुष असा. तर ते असं पोलीस खात्यामध्ये आल्यामुळे खूप बरं वाटतं की असं नाही, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की कुठेतरी स्त्री प्रधान संस्कृती व्हावी किंवा आपण म्हणतो जसं म्हणजे बायकांना काहीतरी पुढाकार मिळावा, पण सेम स्तरावर असावं, की सगळ्यांना असं सेम सारखं धरलं की त्याच्यामध्ये खूप छान वातावरण पण निर्माण होत असेल नाही का तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा. एक खास रिस्पेक्ट किंवा मैत्री, त्याच्यामुळे सगळ्यांचे एकत्र छान जुळून येतं. आणि तसंच फॅमिलीमध्ये पण राहिलं तर फॅमिली सपोर्ट मिळाल्यामुळे मला वाटतं स्त्रीला अजून हुरूप येतो कामाचा. आणि मला एक वाटतं पुरुष पोलीस असो किंवा स्त्री पोलीस असो, दोघांचंही कौटुंबिक आयुष्य आहे ना, त्याच्यामध्ये मला वाटतं आपला जो भारत देश आहे की जिथे कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं, म्हणजे नवरा पोलीस असेल तर बाई घरातली बाजू बघते, आणि बाई पोलीस असेल तर नवरा किंवा त्याचे आई वडील ती बाजू सांभाळतात. हे खूप छान. त्यामुळे मला वाटतं कुटुंब राहतं. परदेशात कसं डिव्होर्स होतो, एकटा राहतो माणूस किंवा बाई पोलीस असली तर, तसं मला वाटतं आपल्याकडे खूप कमी होत असावं नाही का? नाही, आपल्याकडे तसं नाहीये. आता माझ्या घरातलंच उदाहरण म्हटलं तर मी राहायला पनवेलला आहे, घाटकोपर पोलीस स्टेशनला नोकरी करते.
तर मी नोकरी करून येऊपर्यंत माझे मिस्टर घरातली बरीच कामं करून ठेवतात, त्यामुळे त्यांचा खूप सपोर्ट आहे मला. बरोबर आहे. हो. आणि बरोबर आहे. पुरुष नोकरी करतात तर त्यांच्या ज्या महिला घरी असतात तर त्या सुद्धा त्यांना 2-2 टायमाचे डबे करून देणं किंवा आता आमच्या पोलीस स्टेशन मधलंच एक उदाहरण सांगायचं तर आमच्या पोलीस स्टेशन मधले एक हवालदार आहेत, तर त्यांची मिसेस नेहमी त्यांना 2 चपात्या जास्त देते. का तर बंदोबस्तामध्ये याच्यामध्ये कुणी एखाद्याने डबा नाही आणला तर तुम्ही बाबा त्यांना द्या डबा. म्हणजे त्या महिला सुद्धा एवढं त्यांना माहिती असतं पार्टिसिपेट करतात त्याच्यामध्ये. तर त्यांना माहिती असतं की सकाळी लवकर पहाटे 4-5 वाजता आपल्याला जायचं आहे, तर सगळ्यांच्याच घरून डबा येणार नाही, तर तुम्ही 2 चपात्या जास्त घेऊन जा, म्हणजे कोणी भुकेलं असेल तर ते तुमच्यासोबत खाईल. त्यामुळे फॅमिलीचा खूप सपोर्ट असतो पोलिसांना. आणि पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा सर्व महिला आणि पुरुष एक अगदी म्हणजे असं पोलीस स्टेशन म्हणजे एक फॅमिली असल्यासारखं. सर्व महिला आणि पुरुष अगदी एकत्र येऊन सर्व कामं करतात. त्याच्यामध्ये काही असं दुजाभाव नसतो की ही लेडीज आहे किंवा हा जेंट्स आहे किंवा असं गैरव्यवहार वगैरे असे काही प्रकारच नसतात. एकदम खुलं वातावरण आणि खूप चांगल्या पद्धतीचं ऍडजस्ट करून घेतलं जातं, समजून घेतलं जातं एकमेकांना. बरोबर आहे. नाही, आणि हल्ली आम्ही पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे आम्ही जनरल नागरिक पोलीस स्टेशनमध्ये जायची वेळ खूप कमी येते. एक पासपोर्ट व्हेरिफिकेशन वगैरे असं काही असेल तर मी होतं. तर वातावरण मला हल्ली खूप वेगळं आणि खूप मोकळं आणि प्रत्येक व्यक्तीला बघून वेलकमिंग पोलीस करतात. म्हणजे पूर्वी पोलीस स्टेशन हे गुन्हेगारांचं ठिकाण होतं, आता त्याच्याबरोबर सामान्य लोक सुद्धा काहीतरी आपल्या कामासाठी येतात अशा दृष्टीने बघितल्याचं ठिकाण असं मला वाटतं झालंय, नाही का? हो. आता सध्या पोलीस खात्याची प्रतिमा खूप सुधारलेली आहे. सुरुवातीला 7वी 8वी शाळा शिकलेले लोक पोलीस भरती होत होते. आता 12वी पोलीस भरतीसाठी 12वी पास कंपल्सरी आहे. परंतु ऑलमोस्ट सगळेच पोलीस ग्रॅज्युएट आहेत. काहींचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. काही BAMS डॉक्टर झालेले सुद्धा पोलीस खात्याकडे वळत आहेत, कारण इतर क्षेत्रामध्ये त्यांना नोकरीची संधी कमी आहे. त्यामुळे पोलीस भरती आणि ओपन भरती असल्यामुळे बरेच अतिशय उच्च शिक्षित मुलं पोलीस खात्यामध्ये आल्याच्या नंतर भ्रष्टाचार कमी झालेला आहे. लोकांना समजून घेण्याची वृत्ती वाढलेली आहे. समोरच्याला रिस्पेक्ट देणं, समोरच्याच्या भावना समजून घेणं, या सर्व गोष्टी आता चांगल्या स्तरावरती होत आहेत. आणि कसं स्मार्टनेस आलंय. म्हणजे आता हल्ली गणपतीसाठी म्हणून मुंबई पोलिसांनी असे 5-6 पोलीस दलातल्या लोकांचा फोटो की आम्ही सारखे सतर्क, तुम्हाला मदत करायला आहोत. ते असं बघूनच असं वाटतं की ही म्हणजे अशी आशा वाटते की हा आपली ही माणसं आहेत. असं मी एक सामान्य नागरिक म्हणून त्याच्याकडे बघितल्यानंतर मला असं वाटतं. आता एक मला एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की आता ते म्हणजे आता क्राईमचा रिपोर्ट आला, अमुक रिपोर्ट आला, तर ते सारखं लिहून किंवा त्याच सारख्या क्षेत्रामध्ये राहिल्यामुळे तुम्हा लोकांना टेन्शन जरा थोडस जास्त असत असेल नाही का नॉर्मल माणसांपेक्षा? नाही, टेन्शन नसतं. आम्हाला त्या गोष्टींची सवय झालेली असते, कारण की दिवसभरात बऱ्याच प्रकारच्या घटना घडतात. सर्व प्रकारची लोक अनुभवायला भेटतात आम्हाला. त्यामुळे कुणी डोकं फोडून आलं किंवा कुणी एखादा खून करून आलं, कुणी क्राईम करून आलं, तर त्या समोरच्या व्यक्तीची जी सिच्युएशन असते ती हँडल करायची आणि त्याला फेस करायची सवय झालेली असते. त्यामुळे टेन्शन वगैरे असं काही येत नाही. फक्त ते हँडल करायचं, तर ते कशा पद्धतीने हँडल करायचं तेवढा स्ट्रेस थोडासा येतो. परंतु त्या गोष्टीचं टेन्शन येत नाही की आता हे आलंय आपल्या समोर, तर हे काय करायचं याचं, असं नाही होत. ओके ओके. म्हणजे ते अनुभवानेच असं सारखं त्याच्यामध्येच मुरल्यामुळे मला वाटतं ते तुम्हाला सारखं सारखं तसं होतं नाही का? हो हो. अच्छा. पण असं म्हणजे मनामध्ये समजा एखादा एक खूप ग्रुसम क्राईम वगैरे बघितला तर असं मनामध्ये ते त्याची छाप किंवा नंतर त्याचे पडसाद असं काही राहत नाही का तुमच्या म्हणजे असं? आता महिलांच्या बाबतीत किंवा लहान मुलांच्या बाबतीत जर एखादी केस आली पोलीस स्टेशनला, लहान मुलगी प्रेग्नेंट आहे किंवा एखादी मुलगी पळून गेलेली आहे, 10-15 दिवस घरीच नाहीये, बेपत्ता आहे, तर मग अशा गोष्टींचा पडसाद थोडा वेळ राहतं, म्हणजे घरी आल्याच्या नंतर सुद्धा.
की नक्की हे कशामुळे घडलं, हे का झालं असेल, याच्या मागची पार्श्वभूमी काय, किंवा या मुलीच्या आई वडिलांनी हिच्याकडे लक्ष दिलं नाही का, किंवा ही मुलगी त्या मार्गाने का गेली, हिच्यावरती रेप का झाला, किंवा ही मुलगी पळून का गेली. अगदी 14-15 वर्षाच्या मुली असतात त्या, त्यांचे अफेअर असतात, बॉयफ्रेंड असतात, आणि मग त्या उठसूट पळून जातात. तर मग हे असं का घडतंय, या गोष्टींचा थोडासा पडसाद मनावरती राहतात, की असं नको व्हायला. त्या गोष्टी थोड्याशा त्रासदायक असतात. हो, जरा मनामध्ये त्याचं ती छाप राहते. हाच आता विषय इतका सुंदर आता तुम्ही जो सांगितला, की मुख्य गोष्ट म्हणजे अशी आहे की आमचं सुप्रजा आहे, म्हणजे आम्ही म्हणतो पालकांना की तुम्ही मुलांना अगदी लहानपणापासूनच एक शिस्तबद्ध वातावरण, त्याच्यात कसं राहायचं, आणि ते सुद्धा प्रेमाने. म्हणजे काय तुम्हाला अगदी सगळ्यांना अगदी क्विक मार्च, स्ट्रेट फॉरवर्ड वॉक असं सांगायची गरज नाहीये, पण एक चालण्याची पद्धत, क्रॉस कधी करावं, गाड्यांकडे कसं बघावं, कसं चालावं रस्त्यामध्ये, आणि आपली आपली वर्तणूक कशी असायला पाहिजे, ह्याच्याबद्दल आम्ही पालकांना नेहमी मार्गदर्शन करतच असतो. पण ऍज अ पोलीस वुमन आणि ऍज अ पर्सन इन द पोलीस फोर्स, तुमचे आमच्या नागरिकांकडनं काय अपेक्षा असतात? म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर हल्ली मुंबईला आम्ही कोणाकडे कुठली कंप्लेंट करायला गेलो तर पोलीस पहिल्यांदा सांगतात की तुमच्या बिल्डिंग मधले सीसीटीव्ही ते सुधारलेले असणं, ते अद्ययावत असणं, ते चालू असणं, हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे हा आमचा नागरिकांचा सहभाग पाहिजे ना, तर तुम्ही चोराला पकडू शकता. तर असा या आमच्या नागरिकांचा काय सहभाग असायला पाहिजे, हे तू आमच्या सुप्रजाच्या पालकांना थोडस जर तुम्ही सांगितलं तर खूप बरं वाटतं. तुमच्या सोसायटीमध्ये आता तुम्ही जसं सांगितलं तसं त्या पद्धतीने, तर तुमचे सीसीटीव्ही कॅमेरे ऍक्टिव्ह असायला पाहिजे. त्याचं 1 ते 3 महिन्याचं बॅकअप तुम्हाला घेता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या बिल्डिंग मध्ये जर सिक्युरिटी गार्ड असेल तर तिथे नोंदवही असायला पाहिजे की कुणी आलं, कोणाकडे आलं, त्याच्यानंतर मग किती वाजता गेलं, त्या व्यक्तीची सही, त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर, एवढ्या थोड्याफार गोष्टी जरी नागरिकांनी जागरूकतेने त्या गोष्टींचं पालन केलं तरी मग एखादी चोरी झाली किंवा एखादी घटना घडली तर मग पोलिसांना त्या गोष्टींची खूप मदत होते की त्याच्यावरून सुतावरून स्वर्ग गाठणे म्हणतात. तर तेवढ्या गोष्टींवरून पण पोलिसांना त्या चोरापर्यंत पोहोचता येतं. हो, हे झालं आता चोराचं. आता मी म्हणते आमच्या वागणुकीमध्ये सुद्धा, म्हणजे मुलं, आपण आपल्या वागणुकीप्रमाणे मुलं वागतात नाही का, मुलं वाईट सवयी लागतात, तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल सुद्धा थोडंसं मार्गदर्शन कराल का? हो, नक्कीच. पालकांनी ऍक्च्युली लहानपणापासूनच मुलांना आपल्याला घडवायचं आहे, त्यांना लहानाचं मोठं करायचं आहे. पालकांचे खूप स्वप्न असतात की माझ्या मुलांनी असं व्हावं, माझ्या मुलांनी तसं व्हावं, माझ्या मुलांनी खूप पुढे जावं. मग पालक काय करतात की त्यांना फक्त म्हणजे आणि आता हल्ली तर हम दो हमारा एक अशी पद्धत झालेली आहे. त्यामुळे मग ते एकच मूल असेल किंवा 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी, लाड केले जातात त्या मुलांचे, खूप लाड केले जातात, अतिशय लाड होतात त्या मुलांचे. मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये असतील, शाळेत जात असतील तर त्यांना जे पाहिजे ते पुरवलं जातं त्या मुलांना. त्यामुळे त्या मुलांना सर्व गोष्टी अगदी सहज मिळत असल्यामुळे त्यांना त्या गोष्टींची किंमत नाही राहत. त्यामुळे ती मुलं पटकन म्हणजे वाया जाण्याच्या कारणं इथून सुरू होतात. नंतर मुलं जशी मोठी मोठी होत जातात, 3री-4थीच्या नंतर मुलं जशी मोठी होत जातात तर त्यांचं सराउंडिंग, ते नक्की कुठल्या मुलांसोबत त्यांची मैत्री आहे, त्यांचं सराउंडिंग काय आहे, ते क्लासला जात असतील तर तो एरिया, येण्या जाण्याचा एरिया, किंवा ते कुठल्या मुलांसोबत बोलतायत, कुणाच्या घरी अभ्यासाला जात आहेत, किंवा आजकाल मुलं अगदी सरसपणे हॉटेलमध्ये जातात, पिक्चरला जातात किंवा आणखीन कुठे जातात. तर त्याच्यावरती पालकांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि मी तर म्हणेल की स्पेशली आईने, म्हणजे आता मुलगी असेल तर आईचं लक्ष त्या मुलीवरती इतकं असायला पाहिजे की मुलीची पापणी हल्ली तरी आईला समजायला पाहिजे की ह्या मुलीला काय पाहिजे. म्हणजे मुलगी नक्की काय करते हे आईच्या नजरेत असायला पाहिजे की आपली मुलगी काय करते. त्याच्यानंतर मुलगी मोठी झाल्याच्या नंतर, वयात आल्याच्या नंतर त्या मुलीकडे बघणं, म्हणजे नक्की तिला पिरियड किती तारखेला येत आहेत, त्याच्यामध्ये काही गडबड होते का, मुलगी क्लासला जात असेल तर ती कुणाशी बोलते. आणि हल्ली तर 1ली-2रीच्या मुलांकडे सुद्धा मोबाईल आहेत,
तर मग मोबाईलवरती नक्की कुणाशी बोलते, तिचे ग्रुप कोणते आहेत, ती कुणासोबत काय चॅट करते, या गोष्टींकडे स्पेशली आईने, कारण आईचं मुलीशी जास्त जवळचं नातं असतं, वडिलांचं एवढं मुलीसोबत क्लोज नातं नसतं. तर मग आईने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की 14 ते 16 वर्षाच्या मुली खूप बिघडतात, वाया जातात. आणि मुलं पण हल्ली लहान लहान मुलं सिगरेट ओढताना दिसतात शाळेच्या बाहेर, कॉलेजच्या बाहेर. त्याच्यानंतर मग हळूहळू ते मोठे झाल्याच्या नंतर ड्रग्सच्या आहारी जातात. तर मग त्यांना लहानपणापासून जर त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं आणि थोडेफार सुखत असतील तर त्यांना मग पुन्हा कान धरून त्यांना त्या ट्रॅकवर आणणं, योग्य वळणाला त्यांना लावणं, हे ऍक्च्युली आई वडिलांचं कर्तव्य आहे. मुलं खूप एकदम शेवटच्या स्तरावर गेल्याच्या नंतर मग ते पोलीस स्टेशनला येतात आणि त्याच्यानंतर मग पोलिसांना ते हँडल करावं लागतं. अच्छा, पण मग अशा मुलांना मग पोलीस हँडल करताना काय काउन्सिलिंग असतं का, म्हणजे काय असतं त्यांचं, त्यांना कम्युनिटी वर्क वगैरे देतात जसं परदेशात देतात तसं करतात काही आपल्याकडे? पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला शक्यतो मुलं येतात, त्यांचं मुलांनी काहीतरी क्राईम केलेलं असतं, एखाद्या मुलाने चोरी केलेली असते किंवा एखाद्या मुलाकडून मारामारी झालेली असते, म्हणजे ग्रुपच असतो तो, एकटाच मुलगा येत नाही, 4-5 मुलं, मारामारी झालेली असते, त्या मारामारीमध्ये एखाद्याचा डोळा फुटलेला असतो किंवा एखाद्याच्या डोक्याला लागलेलं असतं, तर मारामारीच्या केसमध्ये लहान मुलं येतात. त्याच्यानंतर खूप गरीब परिस्थितीतील मुलं असतील तर काही मुलं चोरीच्या केसमध्ये पण येतात. त्याच्यानंतर मुलींच्या बाबतीत म्हणायचं तर जास्त मुली बॉयफ्रेंड सोबत पळून गेल्या, 2 दिवस बेपत्ता, 8 दिवस बेपत्ता, अशा केसेस जास्त येतात आमच्याकडे. तर मुलांच्या केसेस ज्या आल्या तर त्या मुलांना मायनर असल्यामुळे आपण त्यांना जेलमध्ये नाही पाठवू शकत. तर त्यांना त्यांच्यावरती जर गुन्हा दाखल झाला, केस गंभीर असेल, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, तर त्यांना कोर्टात बाल न्यायालयामध्ये हजर करून त्यांना डोंगरी येथे काही पनिशमेंट असेल तर, पनिशमेंट नाही म्हणता येणार, त्यांना सुधारगृह म्हणतात त्याला, तर त्यांना सुधारण्यासाठी तिथे बाल न्यायालयामध्ये हजर करून नंतर बालगृहामध्ये मुली ज्या पळून गेलेल्या असतात तर त्यांना बऱ्याच, म्हणजे युपी, बिहार, दिल्ली, इकडे एवढ्या लांब लांब मुली पळून जातात. बाहेरचे मुलं असतात आणि ते घेऊन जातात मुलींना. काही मुलं कधी मायनर असतात तर कधी मुलं मोठी असतात पण मुली लहान असतात. तर मग त्यांना घेऊन जातात, मग त्यांना पुन्हा शोधून आणायचं त्या मुलींना. मग त्या टायमाला मुलींचं आम्ही काउन्सिलिंग करतो, कारण की त्या मुलींना तर काही बाल सुधारगृहामध्ये शक्यतो नाही पाठवत, कारण आई वडिलांना मूल आपल्या जवळच पाहिजे असतं. जर आई वडिलांची तयारी असेल, मुलगी फारच वाया गेलेली आहे आणि हे आमचं ऐकतच नाहीये, तर मग तशा मुलींना आम्ही आई वडिलांच्या परमिशनने त्या मुलींना सुद्धा आम्ही बाल सुधारगृहामध्ये पाठवतो, की त्यांना 18 वर्षापर्यंत त्यांच्यावरती काउन्सिलिंग होऊन तिथेच त्या शिकतील आणि तिथेच त्यांना, म्हणजे तोपर्यंत त्यांच्या डोक्यातून ते सगळं निघून जाईल. आणि शक्यतो जर त्यांना आई वडिलांकडे सोडायचं असेल तर मग आम्ही त्या मुलींचं काउन्सिलिंग करतो, की तुम्ही अजून लहान आहे, तुम्हाला हे सगळं कशाला पाहिजे. त्यांना समजावून सांगतो आई वडील आपल्यासाठी काय करतायत, आपण काय करतोय, या सगळ्या गोष्टी त्यांना रियालिटी, त्यांना बाहेरची रियालिटी काय आहे, तुम्ही आता काय करताय, बाहेर समाजात काय चाललेलं आहे, हे आम्ही थोडंफार त्यांना सगळ्या गोष्टींची जाणीव करून देतो. मग कधी कधी त्या मुलींना पटतंही, ऐकतात त्या मुली आणि नंतर मग त्या आई वडिलांसोबत घरी निघून जातात. असं म्हणजे कोणी बाजू, आता शेजारची समजा, माझ्या शेजारी एक बाई आहे की ती खूपच म्हणजे अल्कोहोलिक आहे, घर अतिशय खराब ठेवते, मुलांना नीट वाढवत नाही, तर मी जर कंप्लेंट केली तर तिच्या मुलांना वाचवण्यासाठी किंवा त्यांना चांगलं जीवन मिळण्यासाठी, असं आजी आजोबांकडे म्हणा, असं पोलीस त्याच्यामध्ये हे नाही करत, नाही का? पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर पोलीस येतात, त्यांना समजावून सांगतात आणि वारंवार त्या फॉलोअप घेतलं तर मग पोलीस त्या मुलांना आई वडिलांपासून वेगळं करून मग ते बाल सुधारगृह आहे किंवा आशा सदन आहेत किंवा लहान मुलांचे गृह आहेत, तिथे त्या मुलांना आपण भरती करू शकतो. पण त्याच्यासाठी मला वाटतं बाल कल्याण विभाग आहे, त्यांची मदत महिला बाल कल्याण विभाग जो आहे तो करत नाहीत. बाल कल्याण विभागातले जे अधिकारी असतात, कर्मचारी असतात, त्यांना हँड ओव्हर करतात ते आणि ते लोक काम करतात पुढचं. बरोबर. म्हणजे आता तुम्ही जे सल्ला दिला, म्हणजे बेसिकली पालकाने अतिशय सतर्क सजग असायला पाहिजे. आज दुनिया अशी आहे की मुलांना खूप प्रलोभनं आहेत, त्यांच्यापासून लांब करण्यासाठी पालकांचा स्वतःचा सहभाग मुलांच्या वाढीमध्ये जर असेल
तर खूपसे प्रॉब्लेम्स त्यांचे सुटू शकतात. आणि असं तुम्ही हे पण घेता का, लेक्चर्स वगैरे? असं समजा आता एखादी सोसायटी आहे, तिथे पूर्वी मला आठवते काही वर्षांपूर्वी असं पोलिसांनी चालू केलं होतं सोसायटीमध्ये, चांगल्या मिडल क्लास फॅमिलीजमध्ये विमेनच्या अगेन्स्ट क्राईम्स वगैरे कमी होण्यासाठी म्हणून एक असं एज्युकेशन, असं एक लेक्चर्स असायची. तशी होतात का अजून सुद्धा? हो, आता हल्ली ग्रामीण भागामध्ये दामिनी पथक म्हणून आहे आणि आपल्या शहरी भागामध्ये निर्भया पथक म्हणून निर्भयाची गाडी असते ती. तर त्याच्यामध्ये त्या गाडीवर सर्व महिलाच असतात, ड्रायव्हर सुद्धा महिला, अधिकारी पण महिला, स्टाफ पूर्ण महिला स्टाफ असतो. आणि ते जे निर्भया पथक आहे ते आठवड्यातून एकदा दोनदा वेगवेगळ्या शाळांना जाऊन भेट देतात. त्या शाळेतली लहान मुलं मुली त्यांना एकत्र आणून त्यांना गाईड केलं जातं की ड्रग्सच्या आहारी जाऊ नये किंवा ड्रग्स, गांजा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या घेतल्याच्या नंतर पुढे त्याचा काय परिणाम होतो आपल्यावर, किंवा मुलं मुली जे असतात ते अफेअर करतात, बाहेर पळून जातात, तर त्याच्या करिअरवर, त्यांच्या करिअरवर, त्याच्यानंतर त्यांच्या पुढच्या भविष्यावर त्याचा काय परिणाम होतो. तुम्हाला शिकायचं आहे, तुम्हाला सुजाण नागरिक बनायचं आहे, तुम्हाला मोठं व्हायचं आहे, आमच्यासारखं तुम्हाला देखील कुठल्या तरी क्षेत्रामध्ये युनिफॉर्म घालून उभं राहायचं आहे, तर मग त्या मुलांना बघून आपल्याकडे त्यांना आणखीन प्रोत्साहन येतं आणि खूप अतिशय म्हणजे मन लावून ती मुलं ऐकतात आणि खूप चांगला परिणाम होतोय. आणि महत्वाचं म्हणजे मुलांना पोलीस किंवा पोलीस स्टेशन, पोलीस याबद्दल आधी समाजाला भीती वाटायची, तर ती भीती कमी झालेली आहे. आता कम्युनिकेशन एकमेकांमध्ये समाज आणि पोलीस यांच्यामधलं कम्युनिकेशन खूप चांगलं सुधारलेलं आहे आता. तर असे आमच्याकडे कार्यक्रम घेतले जातात आठवड्यातून 2-3 वेळा, वेगवेगळ्या एरियामध्ये, वेगवेगळ्या सोसायटीमध्ये, वेगवेगळ्या शाळांमध्ये आम्ही असे कार्यक्रम घेतो. छान छान छान. हे ऐकून खूपच बरं वाटलं. आता तर आता एक जाता जाता शेवटचा प्रश्न विचारते. आज 17 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, पण असं समाधान असलं आपलं नोकरी आणि आपलं सगळं, की आपण म्हणतो की मला पुढचा जन्म मिळाला ना तरी मला हेच करायला आवडेल, तर अशी सिच्युएशन आहे का? म्हणजे तुम्हाला कसं वाटतं आता ह्या क्षेत्रामध्ये असल्यानंतर इतके वर्ष? या क्षेत्रामध्ये या युनिफॉर्मचं मला लहानपणापासूनच खूप आकर्षण होतं. आणि माझे भाऊजी, बहिणीचे मिस्टर, ते पोलीस दलात होते, तर त्यांच्याकडे बघून आणि ते सांगली पोलीस असल्यामुळे ते पोलीस लाईन मध्ये राहायचे, तर त्यांच्याकडे मी गेली की आजूबाजूला पूर्ण सगळे पोलीस, तर ते वातावरण बघून मला ती इच्छा अजून जास्त निर्माण झाली माझ्यामध्ये. आणि मला थोडंफार सांगायचं म्हटलं तर 10वी झाल्या माझं लग्न झालं. 10वीला असताना, 10वी झाल्यावरच लग्न झालं माझं. वडील अचानक वारले हार्ट अटॅकमुळे, त्यामुळे आपल्या जुन्या पद्धतीनुसार 1 वर्षाच्या आत लग्न करायचं, तर त्या पद्धतीने माझं बहिणीच्या दिरालाच मग लग्न झाल्याच्या नंतर आर्थिक परिस्थिती अगदी बेताची, खूप म्हणजे आई वडिलांकडे असताना खूप चांगली परिस्थिती, पण लग्न झाल्याच्या नंतर सिच्युएशन बदलली. तर मग तेव्हा मी ठरवलं की मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि काहीतरी करायचं आहे. तर मग इतर क्षेत्रामध्ये तुम्हाला जर बीएड व्हायचं असेल, टीचर व्हायचं असेल, तर आधी बीएड करा, त्याच्यानंतर मग तुम्हाला कुठेतरी स्टायपेंडवर तुम्ही नोकरी करणार, त्याच्यानंतर मग तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये लागल्यावर मग तुम्हाला पेमेंट चालू होणार, किंवा इतर बाकीचे जे क्षेत्र आहेत त्याबद्दल मी असं विचार केला, तर मला असं वाटलं की ही पोलीस खातं किंवा पोलीस नोकरी ही अशी एकच नोकरी आहे की तिथे जॉईन झालेल्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला पगार चालू. तर आर्थिक परिस्थिती म्हणा आणि मला लहानपणापासून पोलीस खात्याची खूप आवड होती, तर मग मी हो, आणि एवढा म्हणजे लग्नानंतर करणं म्हणजे फॅमिलियल सपोर्ट सुद्धा तेवढाच, नाही का? म्हणजे तिसरा हा पण मुद्दा एक महत्वाचा. सासूच्या लोकांचा अगदी विरोध होता, पण माझी सासू आणि माझे मिस्टर यांचा सपोर्ट होता मला की तू कर, तुला काय करायचं ते कर. तर मग त्याच्यानंतर मी 11वी-12वीची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि नंतर मग मी पोलीस भरतीसाठी ट्राय केलं, पोलीस भरतीला उभी राहिली. माझ्या मिस्टरांनी खूप सपोर्ट केला मला. मी स्वतः आता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अकॅडमी निघालेल्या आहेत पोलीस भरती होण्यासाठी, तर त्यावेळी अकॅडमी वगैरे असं काहीच नव्हतं, कुणी गाईड करायलाही नव्हतं. तर स्वतःच पहाटे सकाळी 4 वाजता उठून पळत जायचं रस्त्याने आणि स्वतःच परत माघारी पळत यायचं, असं करून मी मेहनत घेऊन
पोलीस भरती झाले. ओके ओके. आणि अभ्यास थोडाफार चांगला असल्यामुळे लेखी परीक्षाही पास झाले आणि पोलीस खात्यात आल्याच्या नंतर तो युनिफॉर्म म्हणजे नॉर्मल आता सुद्धा त्या युनिफॉर्म मध्ये एक वेगळी ताकद आहे. म्हणजे नॉर्मल आपण सिव्हिल ड्रेसवर असेल ना तर आपण वेगळं वाटतं आणि युनिफॉर्म घातल्याच्या नंतर ती जी ताकद येते तर ती फक्त त्या युनिफॉर्मचीच असते. खरंच खरंच आणि खरंच. खूप स्वप्न माझी पूर्ण झाली पोलीस खात्यात आल्यामुळे. हा. माझी मुलगी आता सध्या फिजिओथेरपिस्ट आहे. अरे 23 वा. वर्षाची मुलगी आहे मला. आणि पुन्हा जन्म झाला तर मला असं वाटेल की मी पुन्हा पोलीसच व्हावं आणि माझ्याकडून इतरांना मार्गदर्शन किंवा इतरांना माझ्याकडून जेवढी मदत मला समाजाला करता येईल तितकी मदत माझ्याकडून व्हावी. माझी हीच अपेक्षा आहे. वा वा, खूप छान. आणि इतकं सुंदर, म्हणजे सगळ्या दृष्टीने तुझं आयुष्य एकदम पूर्ण असं, म्हणजे पोलीस पहिल्यांदा जरी किती पण दुःख असली तरी त्याच्यामध्ये एक फॅमिली हो सपोर्ट मिळाला, त्याच्यातनं शिक्षण हो मिळालं, आवडतं खातं, त्यामुळे त्याच्यामधनं इतर लोकांना नक्कीच मदत होणार. कारण ज्या माणसाला आपल्या नोकरीबद्दल पॅशन असते तो व्यक्ती ती नोकरी त्या लिमिटमध्ये, लिमिटच्या पलीकडे जाऊन चांगली करतो. त्यामुळे नक्कीच. तुमच्या सगळ्या, म्हणजे मला तर वाटतं सगळ्याच तुमच्या पोलिसांच्या बद्दल हाच आदर आहे की तुम्ही नक्कीच आपल्या ज्या अपेक्षा आहेत लोकांकडनं त्याच्यापेक्षा खूप जास्त आम्हाला तुम्ही देता. आता मी सुप्रजाच्या पालकांना सांगते की जसे हे आपल्याला देतात तसं आपण पण त्यांना पूर्ण सपोर्ट आणि पूर्ण पाठिंबा द्यायला पाहिजे. त्यांना काय गरज आहे किंवा त्यांचं काही असेल, आपण त्यांना काय मदत करू शकतो या दृष्टीने आपण सुद्धा आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विचारायला पाहिजे की ऍज अ नागरिक आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो. आज आपल्यासाठी एवढा वेळ काढून इतकं सुंदर आपल्याला संबंध, त्यांच्या जीवनाबद्दल, पोलीस खात्याबद्दल इतकं सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल मी आपली नवदुर्गा, आता आपण त्यांना नवदुर्गा म्हणूया, कविता शिसोडे गुरव यांचं मी मनापासून आभार मानते. आणि असंच तुम्हाला पुढे अगदी घवघवीत यश मिळो अशी सुप्रजाच्या तर्फे मी तुम्हाला मनोकामना व्यक्त करते. धन्यवाद. मला सुद्धा तुम्ही बोलायला संधी दिलीत आणि तुमच्या सुप्रजा टीम मध्ये जॉईंट होण्यासाठी खूप खूप धन्यवाद.